नमस्कार मित्रांनो, आज आपण भोर तालुक्यातील रोहिडा नावाचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याची आज ट्रेकिंग करत आहोत आणि आमच्यासोबत हे सगळे आज मावळे आहेत. ट्रेक झाल्यानंतर तुम्हाला याची सविस्तर माहिती आम्ही देऊ. अखेरच्या टप्प्यामध्ये गडावरती भरपूर पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही रेनकोट घालून या ठिकाणी गडावरून आता माघारी जात. पाऊस आहे आणि आहे तुम्हाला काही सुद्धा दिसत. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगर मार्ग आहे. या डोंगर रांगेत 3 ते 4 किल्ले आहेत. यापैकी रोहिड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहिडा. रोहिड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. या खोऱ्यात 42 गावे होती. त्यापैकी 41 गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडा किल्ला हे रोहिड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे, सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध योजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहोचलेल्या आहेत. भोरच्या दक्षिणेस 8 ते 10 किलोमीटर अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीच्या शाळेमागून ठळक पायवाटेने आपण पाऊण ते 1 तासात गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचतो. याच किल्ल्यावर जाण्यासाठी अंबवडे मार्गे एक वाट आहे. भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पुणे, भोर, पानवळ, अंबवडे अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे 2.5 तास लागतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गेच जावे. आमची सुद्धा ट्रेकिंग बाजारवाडी या गावामध्येच गाडी पार्क करून सुरू झाली. रोहिडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते. या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील 3ऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे 1656 नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. हा किल्ला आम्ही ऐन पावसाळ्यातच सर करत असल्या कारणाने यावेळी थोडासा पाऊस आणि वाट निसरडी होती. त्यासोबत तुफान असे वारे सुरू होते. यामुळे थोडीशी काळजी घेतच आम्ही वरती निघालो. किल्ला घेण्यासाठी राजांना बांधल देशमुखांशी हातगाहीची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलांचे मुख्य कारभारी होते. लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. रोहिडा किल्ल्याची खडतर अशी वाट आणि या किल्ल्यालाच विचित्रगड असं म्हटलं जातं. या ठिकाणी भरपूर वाटा आहेत. या ठिकाणी पहा, हे आमचे मावळे सोबत अगदी दाट झाडी आणि या झाडीतून आम्ही पुढे जात आहोत. ही चिंचोळी आणि एक छोटीशी पायवाट आहे आणि जर तुम्ही खाली पाहिलं तर अत्यंत खोल अशी दरी. पुढे जाऊया आणि बुरुजावरती आपण किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरुवात करून आम्ही अगदी आता बुरुजाच्या जवळ आलेलो. हे पहा, आमचे सगळे मावळे या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी वरती बघा बुरुज दिसतोय आणि हा रोहिडा किल्ल्याचा सगळ्यात छोटा आणि तो वरचा बुरुज. जाऊया चला. भरपूर असं वारा आहे आणि खूप मोठं वारं. त्या वाऱ्यामध्ये आम्ही सुद्धा हलत आहोत आणि हा पहा निसर्ग, अतिशय छान असा निसर्ग या ठिकाणचा आपल्याला दिसत आहे. भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ भागात येतो. किल्ल्याची चढण खडी असून फरसबंदी वाटेचे अवशेष ठिकठिकाणी दिसतात.
किल्ल्याला 3 मुख्य दरवाजे आणि एक चोर दरवाजा आहे. पहिला दरवाजा हा उत्तर पूर्व दिशेकडे आहे. त्यावर गणेशपट्टी असून त्याचे गणेश दरवाजा असे नाव आहे. पुढे 15 ते 20 पायऱ्या पार केल्यानंतर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच आपल्याला पाण्याचे भुयारी टाके दिसून येते. याचे पाणी 12ही महिने पुरते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या बुरुजामधून आपण आत आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला पाण्याचे टाके दिसत आहे. आपण पाण्याचे टाके पाहूया. येथून 5 ते 7 पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम असून यावर बऱ्याच प्रमाणात कोरीवकाम आढळते. दोन्ही बाजूस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. या ठिकाणी राजसदरेचे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत. या बाजूला एक बुरुज तिकडे आहे, तिकडे आपण जाऊया. या ठिकाणी हनुमान मंदिर, आणि आम्ही अखेर रोहिडा किल्ल्याच्या बुरुजावरती, बाले किल्ल्यावरती आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही हनुमान मंदिर देखील पाहू शकता. या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी पाठीमागे राजसदर असलेली आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने किल्ल्याच्या वरच्या टोकावरती आम्ही पोहोचलेलो आहोत. निसर्ग पहा, अत्यंत रम्य आणि छान निसर्गरम्य असं ठिकाण. पाऊस रिमझिम सुरू आहे आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो. रिमझिम पाऊस आहे आणि खालच्या जी दरी आहे त्या दरीमध्ये तुम्हाला काही सुद्धा दिसत नाही. इसवी सन 1666च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. 24 जून 1670 रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिड मल्ल उर्फ भैरोबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयेला शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघजाईचा बुरुज आणि पूर्वेस फत्ते बुरुज व सदरेचा बुरुज असे एकूण 6 बुरुज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहे. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी दिसून येतात. अखेरच्या टप्प्यामध्ये गडावरती भरपूर पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही रेनकोट घालून या ठिकाणी गडावरून आता माघारी जात. वातावरण अत्यंत पाऊसमय झालेलं आहे. खूप पाऊस आणि धुकं गडावरती दिसत आहे. त्यामुळे आम्ही आता गडावरून पाय उतार होत आहोत. आम्ही गडावरून आता खाली निघत आहोत. चला. किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा. तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा.
हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एक संध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हा रोहिडा किल्ला म्हणजेच विचित्रगड तुम्हाला कसा वाटला, त्यासोबत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन ऐतिहासिक किल्ले सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद.